राज्यातील आगामी राजकीय घडामोडी, निवडणुकांची तयारी आणि महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियम जवळील MCA येथे महाविकास आघाडीच्या खासदार, आमदार आणि प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधानसभेतील भूमिका, संयुक्त आंदोलनाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि तिन्ही पक्षांमधील समन्वय या महत्त्वाच्या विषयावर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीची एकजूट अधिक मजबूत करण्याबरोबरच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी राजकीय आव्हानांसाठी सज्ज करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे। तिन्ही पक्षांचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। आगामी काळातील महाविकास आघाडीची भूमिका, आंदोलनाची दिशा आणि निवडणूक रणनीती याबाबत महत्त्वाचे संकेत या बैठकीतून मिळण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचं राजकीय लक्ष या बैठकीकडे लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।